दिल्लीवरून फायनली आम्ही लोक काश्मीरला पोहोचले. दीपा आपल्या आता किती मिलियन फॉलोअर्स आहेत? 3 मिलियन ना? 3 मिलियन आहे. 60. नमस्कार. सो हे गाईज काय बोलतो आपली कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर जयेश ब्लॉग्स आणि काहीच आजचा एकदम भारी ब्लॉग होणार आहे. कारण का आत्ता सकाळची वाजले 4 ना. आत्ता इथून निघालो आम्ही कारलेला जायला, म्हणजे आई माऊलीच्या दर्शनासाठी ना. आपल्यासोबत आहे आपला सगळ्यांचाच लाडका म्हणजे आपला दीपेश भाऊ, आणि त्याचबरोबर आपली फेवरेट म्हणजे AK-47 9494 म्हणजे आपली बुलेटसुद्धा आहे ना. आता आपली बाकीची सुद्धा पोरं येतात ना. कोण कोण येतं ते पण दाखवतो. थोडा वेळ थांबा. आम्ही लोक बरोबर सगळी सेफ्टी सकट निघालो बघा. हेल्मेट वगैरे गोप्रो वगैरे लावून. भाई आपला नादच नाही ना भाई, विषय आहे का. चला आता येतील आपले भाऊस लोक, मग ते आले का त्यांच्यासोबत तुम्हाला भेटवतो का आपल्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये कोण कोण असणार आहे. आणि पते एकच काम करा की ब्लॉग शेवटपर्यंत बघा, पूर्ण आडा करू, पूर्ण एन्जॉय. चला गाईज आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी निंजा करतो. निंजा भाई म्हणजे काय बोलतो 10x झेडा नाही बघू शकता. ओ भाई मारो मुझे नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. आमच्या आईचा लाडकाच भूषण दादाची गाडी 8936 आणि आपले बुलेट आले. आणि आपल्या याच पॉईंटवर आहे जिथं आपली पहिली आता म्हणजे आता रील व्हायरल झाली ती माझ्या आणि दीपेची. आणि कुठे गेला बघा हा ओरिंजचा लाडका चॉकलेट बॉय आमच्या तळ्या वाचला. आणि इकडे आमचा मॅडी बाई वाचला चहा बी पितोय. इकडे दीपा बोलते मी जास्ती काळ नको काढायला, त्यामुळे दीपा चहा नाही पियत. काय दीपा तेच राहिला तर या चहा पियाला. काहीच दिल्लीवरून फायनली आम्ही लोक काश्मीरला पोहोचले. सॉरी इंदापूरवरून फायनली मी आता पेट्रोल पंपवर पोहोचलोय. आणि आता गाडीत पेट्रोल टाकलंय. आमच्या तर दुसरी गाडी पण इकडे मागेच आहे, आपली निंजा 10x ZR फुल सुसाडा गाड्या दोन्ही पण. बघू आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मनोभक्ती भाव पूजितो आई तुला पूर दुपार साकार स्वप्न मनीच अगन मानताव तुझे नाशी. तर चला गाईज आता 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता एवढा जोरदार पाऊस होता इकडे. आता थोडं वाटतं असं क्लायमेट की काळो आता उजळतो म्हणजे आता. आणि दिप्याने मी भाई फुल भिजलो. इथं गाडी भिजवत होतो, माझी फुल अवस्था आली. आणि त्यात हे 4 व्हीलर एवढ्या सुसाट होतात ना, एवढ्या सुसाट की सांगू पण नाही. सगळं बाजूला हॉटेल दिसला, अरे गाडी टाकली हॉटेलमध्ये आणि पेपर लावला जरा. कारण का बोललो जास्ती पण भिजायला नको, कारण का आपला अजून लय आमचा दावरा आहे. हे बघा हे लोक निघाले. चला तुम्ही पुढं, आम्ही येतो. चला 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 काहीच निघूया. चला लेट्स गो. सदा राहो कृपा तुझी आमावर कुशीन पदरांजे मान तुझा यो सोनचा प्याचा नाही. बघू शकता आता आपण आलोय परली मधलं एकदम वजनदार व्यक्तिमत्व म्हणजेच ओम बार्णेकर कडे. आता ते सकाळ आणि भाई काय बोलतो बाकी वजे भाईच्या गाड्या बघा. इकडं चारीकडे गाड्या नुसता पैसा. तिकडं तर भाई मागायलाच नको. डंपर उभे केले ना. अर्ध्या आता कुठं लपवलं असेल घरात काय माहिती. तू आताची घडी आलो नको, तुझ्यावर का साधा माणूस बाबा असा बनूच नकोस तू. Few moments later. गाईस फायनली आता मस्तपैकी प्रवास झालाय आणि परलीतून निघालो डायरेक्ट भावाकडून. आणि आता आलो नाश्ता करायला. बघू शकता सगळं आता नाश्त्याला बसलोय. शिवाय आता आमच्या भूषणदाकडून पार्टी आहे, कारण का आमच्या तर एकच आमच्या भूषण शेट. आता काय बोलला तर आम्ही लोक आलो. तर बाकी कसं वाटतंय, प्रवास कसा झाला? तुझी ZX ट्रेनर खूप सुसाट पळते. काही जायचं होतं सकाळच्या 7:30च्या आरतीला, पण आरती झाली तर आता वडापाव खायला लागले. 7 वाजले आता आणि आता वडापाव खायला बसले. तर चला गाईज फायनली खोपोलीमध्ये आलोय. वाटलं होतं की आज खोपोलीमध्ये येऊ, कारण की आमची ZX आहे, त्यामुळे वाटलं होतं. आम्हाला वाटलं की 1 दिवस तरी लागेल लॉनवर जायला, पण फायनली खोपोलीत आलोय. आणि आता लॉनवर जाऊ थोड्याच वेळात. सो कंटिन्यू राहा, फुल एन्जॉय करू.
समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. चला गाईज फायनली 500 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही लोक लोणावळ्यात आलोय. गाईज बघू शकता फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलोय आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. तुम्ही बघितला असेल सगळ्यात भारी सांगतो. माझ्या मनाला एकदा आनंद आला कारण का मी फर्स्ट टाइम घाटात बाईक चालवलेली ती पण डायरेक्ट बुलेट. कारण काय आधी 4 व्हीलर वगैरे आलेले स्कूटी भरपूर आणले पण कधी गाडी नव्हती आणली म्हणजे बाईक नव्हती आणलेली. सो पर्टिक्युलरली मला बाईक चालवायला भेटली म्हणजे बुलेट चालवायला भेटली लय भारी वाटला न. अशा प्रकारे हे दोघं यांची तर काय निंजा आपली सुसाट होती बघायला नव्हती ना. आमची बुलेट तर काय दिप्या आता म्हणजे काय टेन्शनच नाही. दिप्या तू किती गाडी चालवली असेल? 3.5 इंदापूर तूच चालवली. सगळी गाडी मी चालवले काय आता सवय आपला रायडर आहे. पुढे आपल्याला अजून गाडी बिडी घ्यायची निंजा बिंजा अजून 2-4 गाड्या वाढवायच्या. स्टॉक मध्ये गाईज कोणाचं काय आणि या दोघांचं काय. या दोघांची भांडणं झाली ते पण कशावरून. तर हा बोलते मला पहिले फोटो एडिट करून दे स्टोरी टाकायला. हा बोलते मला पहिले फोटो एडिट देते. काय कामाचे नाहीत काय म्हणजे काहीच कामाचे नाहीत. चल 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 निघू चल. चला गाईस मस्तपैकी रेडी वगैरे झालो आहे. आम्ही झालेलो रेडी. आता आम्ही जाणार आहोत आईच्या भेटीला. यास नाही बघू शकता मस्त की कपडे वगैरे चेंज केले. पावडर चोरून आणली त्यांनी घरातून पावडर चोरून आणली ती पण कसं आणली असेल. मारले हे पोरा एवढी बेकारत ना मारायच्या अवस्थेतच केलं ह्यांनी अक्षरशः नको करतात नको. तर चला आता मस्त की रेडीवर झालं आता जाऊया आणि पहिले आईचं दर्शन घेऊया. खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे. सो चला बघूया कसं काय दर्शन होतं ते. जय करा. चला गाईस डायरेक्टली सुरुवात केली गड चालायची. हे बघा बाकीचे सगळे आमचे मित्र आहेतच आणि आता पावसाची पण थोडी सुरुवात झाली. बघू आता कसा होतोय पाऊस. बादशा वाग्या. धन्यवाद शेठ. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये पूर्ण आडा करू न. बँजो तर गेलाय पुढं आपण मागणं जातोय कंटिन्यू आहे. जय कुरा जय कुरा. चला गाईस भेटूया पुढेच. लेट्स गो. गाईज हा रोटी वगैरे घेतले आणि आता आलोय. बघू शकता लाईनीत थोडं वेळ डायरेक्ट खूप आज खूप म्हणजे खूप गर्दी आहे. बाहेर बहुत आता एवढी गर्दी आहे का सांगू नये सगळं. बघू शकता लाईनीत होतो सगळेजण मस्त आता गाभारापर्यंत आलाय आणि बाहेर पाऊस आलाय सगळ्यांची धावपळ झाली. आणि आज त्यात एक तर शनिवार रविवार असल्यामुळे फुल गर्दी आहे फुल म्हणजे फुल गर्दी आहे. आठवतो मन साठवतो से आसवात ही मला तू भाषे ठाई काहीच गर्दी होऊ शकता पक्षी मरणाची गर्दी आहे. आता फायनली कुठं दर्शन झालंय. दर्शन पण तुम्हाला पण दाखवलं आणि आम्ही पण आलो बाहेर. ते राहिले आतमध्ये त्याला सांगतो तर तू जेवण ट्रे घेऊन जा. येईल तर येईल काय वलकीच्या माऊलीच्या आशीर्वादाने दर्शन तर खूप भारी झाला ना. तसं आता बाहेर आलोय मस्त की फोटो बिटो काढतोय. आता आमचा चॉकलेट बॉय म्हणजे आईचा लाडका चॉकलेट बॉय गेलाय. आता मस्त की दर्शन वगैरे केलं. आता पाऊस गेला नशीब. आमचा दिप्या आहे इकडे. दिप्याला राग आलाय कारण का दिप्या बोलते की थार नाही आणलीस तू फॉर्च्युनर का घेऊन आला. पण त्या गोष्टीतून दिप्या चिडलेला मागाशी का दिप्या. काहीच तर बघू शकता बघा पोरींचा लाडका दिप्या. आई फोटो बिटो काढते फुल फॉर्ममध्ये. तर पोरी पण हसायला लागल्या. एवढा फॉर्ममध्ये आला का सांगू नाही शकत. अशी तर आमची एकच व्हिडिओ व्हायरल झाली दिप्याची आणि माझी. पण डायरेक्ट दिप्या फेमस झाला. आता डायरेक्ट दिप्या फेमस. आता भाई पहिले मला नाही लोक विचारत आता पहिले दिप्याला विचारतात भाई दिप्या आहे का दिप्या आहे का.
दिप्याची आणि माझी एकच व्हिडिओ व्हायरल झाली, पण दिप्या त्याच्यावरून डायरेक्ट मिलियनला गेला. दिप्या आपल्या आता किती फॉलोअर्स आहेत? 3 मिलियन ना? 3 मिलियन आहेत. 60 3 का आयडी दाखवत नाही कोणाला, आयडी दाखवत नाही म्हणून, नाही तर तिच्या आयला 3 मिलियन फॉलोअर्स आहेत आमचे. पण दादा तर सकाळी वगैरे ठेवलेला, सकाळ असा ब्लॉग बनवला, बोललो बघू बोलला आणि योग गायब. फोन करणार होतो, अरे कॉल करणार होतो पण इकडे आलो नाही, पहिले इकडे आलो. सकाळची 7:30ला येत होता आरतीला, आता बघ किती वाजले. हे आमच्या भावाने झेडक्स स्टँडर घेतली ना नवीन, तिचा आलो आणली बा, आम्ही रेपटवत नाही आणली जास्ती. किती काय सांगतो तुला, आता 5ला झालं, 3ला निघत होता. तर आपल्या भावाचं इकडं दुकान आहे, बघू शकता, यायचा विंदास. ब्लॉग बघून आला तर तुम्हाला ऑफरमध्ये भेटेल काय 100% ना? 100. चला जाऊया आता, खालती उतरूया. Few moments later. पक्की ट्रॉफिक नुसती ट्रॉफिक आणि त्यात आमची फॉर्च्युनर अडकले. तो त्यामुळे काय बोलू पण नाही शकत. फेवरेट गाडी आहे. दुसरी कुठची गाडी असते तर आईच्या गावात हांडी पांडी साफ फोडून टाकली तिकडे जाऊन. काय दिप्या? 100%. कारलाच आहे ना. गाईज लोणावण्यामध्ये गर्दी काय दिप्या, बरोबर की नाही? नाद नाही करत. गाववाले 2 hours later. गाईज लोणावळ्यामधून उतरलो आणि डिरेक्टली आलो जेवायला समर्थ हॉटेलला. काय बोलू आता, पहिला स्टार्टर तर गायब झालाय. इकडे दीपावाला असं बघते बघा. मुंडी वाकडी करून पार डायरेक्टली लोणावळ्यावरून आलो समर्थ हॉटेलला जेवायला. या तुम्ही पण जेवायला आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडले की नाही नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, जय एकविरा, या जेवायला.